नमस्कार मंडळी, मी जालिंदर गाबाले म्हणजे जालू आणि गावाकडच्या ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. उन्हाळा जरी लागलाय तरी आता वसंताची चाहूल लागायला लागली. मग उन्हाळ्यामध्ये जंगलामध्ये बघायचं काय? ऊन, पानगळले जंगल, पानझडीचे जंगल आहेत आपल्याकडं आणि एकदम उजाड असं रान. जे पावसाळ्यामध्ये एकदम भारी वाटतंय ते उन्हाळ्यामध्ये ना एकदम भकास वाटत आहे. मग या बकास वाटणाऱ्या किंवा उजाड वाटणाऱ्या पानगळ झाल्यानंतर एकदम मोकळं मोकळं वाटणाऱ्या रानामध्ये सुद्धा काही गोष्टी एकदम बघण्यासारख्या असतात, अतिशय सुंदर आणि आल्हाददायक वाटतात. त्याच्यातलीच एक गोष्ट आहे, या मार्च महिन्यामध्ये एक झाड आहे. ते झाड दरवर्षी म्हणजे मला सुद्धा अशी ओढ लागलेली असते की हे कधी बघायला भेटेल. ते झाड म्हणजे आहे कोशिंब. ह्या कालावधीमध्ये त्याची पानगळ होऊन गेली असते आणि त्याला नवीन पानं फुटतात आणि ती पानं सर्व एकदम अशी लाल भडक असतात आणि ती बघायला एवढे भारी वाटतात, एकदम सुंदर. ते लांबून जर पाहिलं तर हे कशाचं झाड आहे आणि त्याला एवढी फुलं कसली आहे ती असं वाटून जातं. पण ती फुलं नाही तर त्याची पानं असतात. मग आता इथं मी पेठ तालुक्यामध्येच एका परिसरामध्ये आहे. हे इथे या डोंगराला बऱ्याच ठिकाणी ती झाडं फुलली आहेत. ती अशी लांबची झाडं झूम करून जास्त येणार नाहीत, तरीसुद्धा थोडासा प्रयत्न करतो. तुम्हाला कसे वाटतात ते बघा. आता इथं बघा, हे जे खाली आहे हे गायधोंड गाव आहे. इथे बेलपाडा म्हणून गाव आहे इथं. आणि तिकडे नदीच्या त्या बाजूला गुजरात लागतंय. इथे नदी आहे, तिला पाणी काय दिसत नाही. आणि हे जे जंगल आहे, ह्या जंगलामध्ये आता इथं मध्ये मध्ये बघा, इथं हे एक झाड आहे. हे बघा, म्हणजे संपूर्ण उजाड झालेलं जंगल आहे. पानगळ झाली आहे, गवत वाळलेलं आहे, कुठं हिरवळ नाही, काहीच नाही. आणि अशा जंगलामध्ये मध्ये मध्येच ह्या झाडांना कोवळी पाली फुटले. ह्या झुऱ्यामध्ये 3-4 झाडं आहेत. हे बघा, हे इथं ही सर्व आहेत कोशिंबाची झाडं. आणि इकडं जर वरच्या बाजूला बघितलं तर इकडं सुद्धा इथं 2 झाडं आहेत. बाजूची आसपास विशेष काही वाटत नाही, पण ते एक मध्ये जे कोवळं पानं फुटलेलं झाड आहे ते लाल लाल दिसतंय. त्याच्यास काय पानं, त्या झाडाचे फुलंच आहेत, लाल लाल फुलं. आणि लांबून बघितलं तर ते झाड एकदम उठून दिसतंय. हे एक इथं आहे, ते अगोदरच कोवळी पानं फुटून ते आता त्यांचा रंग बदलला आहे. आणि हे छोटंसं झाड आहे, याला इथं आता कोवळी पानं फुटले. हे बघा, हे सगळी पानं जे आहेत लाल लाल आहेत एकदम. इथे रस्ता आहे, बस गेली. आता ही कोवळी पानं फुटल्यानंतर ही पानं असे लाल रंगाची फार फार तर 2 ते 3 दिवस असतात. त्याच्यानंतर मग त्यांचा रंग बदलायला लागतो आणि ते पुन्हा पिवळसर हिरवी बनतात. ते मोठे होतात. एकदम कोवळे जेव्हा असतात तेव्हाच ती लाल लाल असतात. आणि ते जर एखादं मोठं थोडंसं झाड असलं आणि पानं खूप असले तर एकदम असा गुच्छच्या गुच्छ दिसतो, एकदम सुंदर. म्हणजे निसर्गामध्ये अशा काही गोष्टी आहेत ज्या आपण कधी अनुभवल्या सुद्धा नाहीत. आपण विचार करतो की आता उन्हाळ्यामध्ये जाऊन काय बघणार, कशाचा अनुभव घेणार. तर हा सुद्धा एकदम वेगळा अनुभव देणारा, वेगळी फिलिंग देणारा हा एक अनुभव आहे. हे कोशिंबाचं झाड पाहणं, त्यानंतर त्याला बहर येतो ह्याच वेळेत. हे बघा, आता हा बहर आला इथं, म्हणजे बार आलाय त्याला. नंतर फळं पण लागतील यालाच. त्या फळांचा लोणचं पण करतात. आम्ही कधी केलं नाही, पण करतात त्यांचा लोणचा. हे एकदम छोटं झाड आहे. ते 2 मोठे झाडं तिकडं जाऊन बघूयात. ऊन खूप झालंय. ह्या उन्हाळ्यामध्ये असं बाहेर जंगलामध्ये फिरावं वाटत नाही, कारण उन्हाचा एकदम चटका बसतो. तरीसुद्धा पण हे पाहायचं म्हटल्यावर मग काहीतरी सहन करावंच लागेल. आता हे झाड जे आहे हे पण कोशिंबाचंच आहे.
कोवळी पाले फुटून आता ते पानं मोठी झालीत थोडीशी, आणि तो जो बहर आलाय, बार आलाय, तो पण मोठा झालाय. अशा प्रकारे त्याचा रंग बदलतो नंतर. आणि हे फार फार तर 3-4 दिवस, फार फार तर 4 दिवस असतात. त्यानंतर मग तो रंग पण बदलून जातो. असा निसर्गाने काही गोष्टींची एवढी अचूक रचना केली की आपण त्याचा विचारसुद्धा करू शकत नाही. जसं की आता उष्णता वाढायला लागल्यानंतर ही झाडं काय करतात, ते पानगळ होते, म्हणजे त्यांच्यामधलं जे पाणी आहे ते वाचवण्यासाठी मोठाली जी पानं आहेत ते गाळून देतात. त्याच्यामुळं पाण्याची बचत होते. जेवढी मोठाले पानं आहेत त्याच्यातून पाण्याचं उत्सर्जन जास्त होते, होऊ नये म्हणून ती पानगळ करतात. आणि त्याच्यानंतर पुन्हा त्यांना सूर्यप्रकाशाची गरज असते फळ निर्माण करण्यासाठी. मग नवीन पानं फुटतात, ती छोटी छोटी पानं फुटली जातात, आणि मग त्यासाठी पाणीसुद्धा कमी वापरलं जाते. आणि त्यांची फळं बनवण्यासाठी जी प्रकाश संश्लेषण प्रक्रिया करावी लागते, त्यासाठी पानंसुद्धा नवीन आली जातात. नवीन पानांमुळे वातावरणामध्ये जी उष्णता वाढते, ती उष्णतासुद्धा कमी व्हायला मदत होते. अशी ही म्हणजे जर बारीक विचार केला तर खूप छोट्या छोट्या गोष्टींमध्ये ह्या निसर्गानं एवढा बारीक सारीक विचार करून गोष्टी केल्यात की ते आपण ज्यावेळेस एवढा खोलवर विचार करतो त्यावेळेस आपलीसुद्धा बुद्धी तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. एवढ्या बारीक गोष्टींचा विचार निसर्गानं केला आहे आणि त्याची रचना केली. आता त्या बाजूची 2 झाडं आहेत, तिथपर्यंत पोहोचू आणि जवळून बघू ती झाडं जरा. इथे हा घाटामध्ये रस्ता आहे, त्या रस्त्याचं कामही चालू आहे. खडीचा पहिला थर दिला आहे आणि इथं रस्त्याच्या बाजूलाच हे झाड आहे. इथं हे बघा, लांबून किती भारी वाटत आहे. ह्या सगळ्या करवंदीच्या जाळ्या ती, त्यांना आता करवंद लागले ती. आणि हे इथं झाड आहे पहा, एकदम भारी दिसत आहे. कोशिंब, वाव. आत्ता बघा कसं दिसतंय. लाल भडक पानं एकदम. हे बघा ते झाड, आणि हे एक झाड आहे इथं. हे मागे 3-4 दिवसापूर्वी एकदम भारी दिसत होतं, पण ते आता त्याची पानांचा रंग बदलला आहे. आणि अजून दुसरं एक झाड आहे इथं खाली. हे बघा, हे इथलं झाड, त्याच्यावर हे चिल्लारीचा वेल आहे, त्याच्यामुळं इकडं तो वेल काळा काळा दिसतोय. नाहीतर त्याची पानं एकदम भारी येते. आता इथं हे कोशिंबच आहे, याची पानं मोठी झाली ती आणि खाली एकदम दाट सावली पडली आहे. हे बघा, इकडं केवढं ऊन आहे आणि इथं एकदम दाट अशी सावली, एकदम थंड वाटते, गार वाटतंय. हे बघा, इथं 2-3 झाडं आहेत, त्या पूर्ण झाडांची एकदम दाट अशी सावली पडली. असं दुसरं झाड असतंय करंजाचं, त्याची सावलीसुद्धा एकदम दाट अशी सावली असते आणि त्याच्या सावली खाली सुद्धा एकदम गारवा असतो. तसंच हे कोशिंबाचं झाड आहे, याच्या सावली खाली एकदम थंडावा असतो. आपल्या आसपास, आपल्या सह्याद्रीमध्ये अशा कितीतरी गोष्टी आहेत ज्यांचा आपण कधी अनुभव घेत नाही. जसं ह्याच कालावधीमध्ये काटेसावरीची फुलं असतात, पांगाऱ्याची फुलं असतात, किंवा पळसाची सुद्धा फुलं असतात. ती एवढी भारी, म्हणजे ते पाहायला जेव्हा ती झाडं फुलली असतात तेव्हा पाहणं म्हणजे एक विलक्षण अनुभव असतो. आणि त्याच प्रकारे हे कोशिंबाचं झाडाला जेव्हा कोवळी पानं फुटतात त्यावेळेस यांचा अनुभव घेणं सुद्धा एक वेगळीच मजा असते त्याच्यामध्ये. तर मग असा या कोशिंबांच्या झाडांचा कधी आपण अनुभव घेतला असेल, कोवळ्या पानांचा एकदम लाल लाल जेव्हा होतात तेव्हा, तर नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि नसेल जर घेतला तर आपल्या सह्याद्रीमध्ये फिरून ह्या कालावधीमध्ये म्हणजे साधारण मार्चमध्येच याचा अनुभव नक्की एकदा घ्या. आणि याच्याबद्दल आपले काही अनुभव असतील तर नक्की कमेंटमध्ये सांगा. हा छोटासा व्हिडिओ सहज मला वाटला की हा एक वेगळा अनुभव आहे,
तो तुमच्यापर्यंत शेअर करावा असं मला वाटलं. त्यासाठी हा छोटासा व्हिडिओ. चला मग हा व्हिडिओ आता इथे थांबूयात. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. पूर्वी या कोशिंबाचाच वंबान म्हणून वापर करायचे. वंबान म्हणजे पूर्वी जे जुनी कौलं वापरायची, नळीची कौलं वापरली जायची. त्यावेळेस मग ते कौलं वठवायला खाली बांबू वगैरे नव्हते लावत, काड्या वगैरे टाकायचे. आणि मग ते काड्या टाकल्यानंतर जर कौलंही नसले टाकायला तर वरून प्लास्टिकचा कागद टाकायचे आणि त्याच्यावरून परत गवत वगैरे टाकायचे. मग त्या प्लास्टिकच्या कागदाखाली टाकायला याचा पाला वापरायचे. मग ह्या वेळेस हे झाडं एकदम म्हणजे कोवळी पानं फुटतात ह्या झाडांना. आणि मग ज्या भागात पळस आहे त्या भागात ती पळसाची पानं टाकतात आणि ज्या भागात पळस नाही त्या भागात मग हे याची कोशिंबाचा पाला टाकतात. अशी त्याची चादर बनवतात. आणि हीच पानं आंबे पिकवायचे असली की मग हे कोशिंबाचीच पानं टाकतात आंबे पिकवायला. म्हणजे त्याच्यामध्ये घालतात आंबे. त्याच्यामुळे आंब्यांना कलर येतो, म्हणजे एकदम रंग चांगला दिसतो. आणि त्याची फळंसुद्धा उपयोगी आहे ती. त्याचं लोणचं करतात. ते काही आपण काही करत नाही तसं, म्हणजे करतात. मग आता आम्ही काही करत नाही. रस्त्यात असलेले अजून काही झाडं दाखवतो.